24 फेब्रुवारीच्या मध्यरात्रीच्या सुमारास इगतपुरी पोलीस ठाणे हद्दीतील मुंबई-आग्रा महामार्ग तळेगाव शिवारात अज्ञात चोरट्यांनी हॉटेल साई प्लाझाच्या किचनच्या खिडकीची गज कापून हॉटेलमध्ये प्रवेश करून गल्ल्यातील रोख रक्कम तसेच काउंटरमध्ये विक्रीसाठी ठेवलेले महागडे विदेशी मद्य असा एकूण 2,41,000 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला। याबाबत इगतपुरी पोलीस ठाण्यात भारतीय दंडविधान कलम 457, 380 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता। मागील 2 महिन्यांमध्ये इगतपुरी घोटी परिसरात अशाच घटना घडल्या होत्या। यामध्ये एकूण 4 गुन्हे दाखल करण्यात आले होते। या प्रकरणी सराईत गुन्हेगार हसन हमजा कुट्टी वय वर्ष 45 राहणार पोटवरम जिल्हा मलप्रोम राज्य केरळ यास ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली असता त्याने नाशिक शहर व मालेगावातील साथीदारांचा वरील गुन्हे केल्याची कबुली दिली आहे। यामध्ये जवळपास 9 आरोपी ताब्यात घेण्यात आले। सदर गुन्ह्याचा मास्टरमाइंड हसन हमजा कुट्टी याच्यावर घरफोडीचे एकूण 32 गुन्हे दाखल असून त्यापैकी 7 गुन्ह्यांमध्ये त्याच्यावर आरोप देखील सिद्ध झाले आहेत। सदर गुन्ह्यातील आरोपी तौशिक शेख सुलेमान उर्फ पापा फिटिंग हा मालेगावातील सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर देखील खून, दरोडा, जबरी चोरी यासारखे गंभीर 6 गुन्हे दाखल आहेत। ताब्यात घेतलेले इतर सर्व आरोपी हे आंतरराज्यीय गुन्हेगार असून त्यांच्यावर दरोडा, घरफोडी, चोरी असे गुन्हे दाखल झाल्याचे निष्पन्न झाले आहे। नाशिक ग्रामीण पोलिसांनी घरफोडी करणारे आंतरराज्य सराईत गुन्हेगारांना अटक करून घरफोडीचे मोठे रॅकेट उघडकीस आणले आहे। सदर घरफोडी आणखीन काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे।